बुलढाण्यात दोन बोगस मतदार समोर आलेले आहेत। दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्यासाठी ते आले होते। तर बातमी पुण्यातून आहे। भोरमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधीच ईव्हीएम मशीन टेबलची पूजा करण्यात आली। ईव्हीएम मशीन टेबलची हळद कुंकूने पूजा केल्याचा प्रकार समोर आलाय। भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्र 9 वरील ही घटना आहे। बातमी सोलापुरातून मोहोळ नगर परिषदेच्या भाजप उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा करण्यात आली। मतदान केंद्रावर औक्षण करत नारळ फोडून मतदान करण्यात आलं। भाजप नगराध्यक्षाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांनी मतदान केंद्राची पूजा केली आहे। तर अकलूज मतदान केंद्रावर गेल्या 50 मिनिटांपासून ईव्हीएम मशीन बंद आहे। ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं मतदारांच्या रांगा लागल्यात। ईव्हीएम मशीन दुरुस्त करण्यास आता सुरुवात झाली। अकलूज मतदान केंद्रावर 50 मिनिटांपासून मतदान थांबलेलं आहे। या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे। दुरुस्तीला आता सुरुवात झाली। मात्र तब्बल 50 मिनिटांहून अधिक काळ या ठिकाणी मतदान प्रक्रिया रखडल्यानं मतदारांच्या चांगल्याच रांगा लागल्यात। तर हिंगोलीमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं मतदान प्रक्रिया स्थगित झाली होती। ईव्हीएम बदलल्यानंतर आता मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे। शहरातील गणेशवाडी इथलं ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं। हिंगोली शहरात आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मात्र मॉकलच्या वेळेस हिंगोली शहरातील रिसाला बाजारातील गणेशवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी या वार्ड क्रमांक 2 मधील जे आहे ते मशीन काही काळ बंद होती। मशीन काही काळ बंद असल्याने जे आहे ते आपण बघतो की या ठिकाणी मतदारांच्या जे आहे ते मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहे। सकाळची वेळ आहे, जे ते मतदार जे आहे ते आपापल्या कामामध्ये जाण्यासाठी वेगवान असतात। मात्र कुठेतरी मशीन काही काळ बंद असल्याने या ठिकाणी आपण बघतोय की कशा प्रकारे या सर्व मतदारांच्या जे आहेत ते मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहे। मशीनचं जे आहे ते बटन प्रेस होत नव्हतं आणि त्यामुळे ती मशीन जे आहे ते चेंज करण्यात आल्याचं आपल्याला निवडणूक आयोगाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र ज्या वेळेस ही मशीन चेंज झाल्यानंतर त्यानंतर पुन्हा एकदा आता याच वार्डामध्ये जे आहे ते मतदान प्रक्रियेला सुरळीत सुरुवात झालेली आहे। कुठलाही कुणाचाही आक्षेप नसल्याचंही संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। तर महाडमध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडलं। ईव्हीएम बंद पडल्यानं मतदान केंद्रावर मतदारांचा खोळंबा झाला। सकाळपासूनच या मतदान केंद्रावर मशीन सुरूच झालं नाही, त्यामुळे मतदारांचा चांगलाच खोळंबा झाला। तर हिंगोलीत बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करण्यात आलाय। मतदान केंद्रातच संतोष बांगर यांनी घोषणाबाजी केलेली आहे। मतदान केंद्रात बांगर यांनी सूचना सुद्धा केल्यात। बटन दाबताना एका महिलेला बांगर यांनी सूचना केल्याचा प्रकार समोर आलाय। तर मतदान केंद्रातच बांगर यांच्याकडून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। गोपनीयतेचा भंग करण्यात आला। मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करण्यात आलेला आहे। एका महिलेला त्यांनी बटन दाबताना काही सूचना केल्याचं सुद्धा समोर आलंय। संतोष बांगर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार त्यांनी मतदान केंद्रातच घोषणाबाजी केली आहे। तर संतोष बांगर यांनी मतदानाचा हक्क हिंगोलीत बजावला। तर कोल्हापूरमध्ये कागलमध्ये हसन मुश्रीफ यांनी मतदान केंद्राची पाहणी केली आहे। नगराध्यक्ष उमेदवारांनी उभे केलेले आहेत। कागलला आपण आघाडी केलेली आहे। मुरगुडला आणि गडिंग्लजला आम्ही सोबळावर आहोत। चंदगडला छत्रपती शाहू आघाडी आहे। एकूण 4 ठिकाणी छत्रपती शाहू आघाडी आहे। त्यामध्ये शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड आणि चंदगड आणि त्यानंतर हातकणंगले आणि हुपरीमध्ये आम्ही स्वतःच्या बळावर पॅनल उभं केलेलं आहे। त्याशिवाय पन्हाळा, मलकापूर इथे काही उमेदवार उभे आहेत। मला विश्वास आहे सर्वात जास्त नगराध्यक्ष आणि सगळ्यात जास्त जागा या राष्ट्रवादीच्या या कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून येतील। ते आता आपल्याला उद्या दिसेलच की लोकांनी त्याला किती रेंजनी स्वीकारलेलं आहे। आणि मी जसं आम्ही दोघं म्हटलोय की एक लॉंग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही हे एकत्र याचा निर्णय घेतला आहे। सुरुवात नगरपालिकेतून आहे आणि येत्या सगळ्या इलेक्शन्समध्ये आम्ही एकत्र राहायचा निर्णय घेतला आहे। एक महत्त्वाची घडामोड इगतपुरी मतदान केंद्रावरील प्रभाग क्रमांक 6 मध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली।
मतदान केंद्र आणि वोटिंग स्लिपचे नंबर मॅच न झाल्यानं संभ्रम निर्माण झालाय. वोटिंग स्लिपवरील खोली क्रमांक यादीतच नाहीये. निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस मतदान केंद्रावर दाखल झाले. बॅगा घेऊन आले होते असं वैभव नाईक. आता वैभव नाईक काय बोलले मी ते काही पाहिलं नाही, परंतु मी तुम्हाला जे सांगू लागलो, ही जी राजकीय परिस्थिती ज्या वेळेस निर्माण झाली त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि उद्धव साहेबांच्या पेक्षाही जास्त जागा आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी 60 जागा निवडून आणल्या. तर याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता काय परिस्थिती असेल. विधानसभेने अनेक वेळा लोकसभेच्या उमेदवाराला नेहमी मदत केली, पण त्यांनी तुम्हाला पाणी पाजलं नाही, पण तुम्ही त्यांना पाणी पाजलं असं काल म्हणतात. हा ना, मी खरं आहे ना, मी माझी नगरपालिकेची पाण्याची योजना शहरापर्यंत आलेली आहे म्हणून तर त्यांना माझ्याकडे शिल्लक असलेला पाणी भोकरदनला पाठवलं. आणि राहिला प्रश्न या निवडणुकीचा, तर या निवडणुकीसाठी आपल्याला नम्र विनंती आहे की तुम्ही सर्व उद्याच्या ब्रेकिंग न्यूज सकाळपासून जे निर्णय लागल, जे निकाल लागल ते एकतर्फी लागतील. यस